सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामीमय लाईफ शीतल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं म्हणजे माझी स्वामीमय लाईफ शीतल या चॅनलचे तुम्ही फॅमिली मेंबर आहात, तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते। तर आज भरपूर पूजासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। जसे की तुमचा व्यवसाय असतो, उद्योग असतो किंवा तुम्हाला मंत्र जप करायचा असतो, आध्यात्मिक सेवा करायची असते, बऱ्याच टाइमवरती जाण्यावरती खूप मोठं कर्ज झालेलं असतं, त्याचबरोबर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही किंवा अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्राप्ती होत नाही किंवा लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहत नाही, कारण आपले सुद्धा काही कर्मकांड असतात किंवा आपली कुठेतरी सेवा कमी पडत असते। अशा वेळी बघा अध्यात्म हा एकमेव असं साधन आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं किंवा तुमचे सगळे संकट दूर करण्याचं काम हा अध्यात्मच करतो। त्यामुळे बघा तुम्ही किती काही करा, आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे, त्यासोबत आपल्या गुरूंची सेवा आणि जी सेवा करताय त्या सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे। तर चला आता आपण धनलक्ष्मी कुंचन तुम्ही सेवा नेहमीच बघता, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूरसं पूजा साहित्य बघायला मिळेल। जसे की बघा आपण एक 3 दिवसापूर्वी म्हणजे वटपौर्णिमे दिवशी स्वामी माऊलींना आदिमाय आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांचं रूप दिलं होतं। म्हणजे स्वामी माऊलींनी अन्नपूर्णा रूपामध्ये दर्शन दिलं होतं आणि अंबाबाईच्या रूपामध्ये सुद्धा स्वामी माऊलींनी आपल्याला दर्शन दिलं होतं। तर आदिमाय आदिशक्ती रूपामध्ये बऱ्याचशाच त्यांना मंगळवारी शुक्रवारी आदिमाय आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांचं त्यांना रूप द्यायचं असतं। मग आई साहेबांचं रूप देण्यासाठी आपल्याकडे अलंकार उपलब्ध आहेत। आता कोल्हापुरी साज तयार झालेला आहे। कोल्हापुरी साजचा व्हिडिओ तुम्हाला गुरुवारी बघायला मिळेल, कारण कोल्हापुरी साज भरपूर क्वांटिटीमध्ये आपण तयार करून घेतलेले आहेत। तसंच कोल्हापुरी अक्कासाहेब जे मंगळसूत्र आहे ते, त्याचबरोबर मोत्याची नथ, कानातले झुमके, त्याचबरोबर बघा जो की पुतळे हार म्हणजे जो की कॉईनचा लक्ष्मीचा हार आहे तो पण आपल्याकडे तयार झालेला आहे। तर ज्या ताईंना आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांचं रूप द्यायचं आहे त्या ताईंनी ऑर्डर केलं तरी चालेल, पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये जे बघताय ते सध्या उपलब्ध आहे, बाकीचं गुरुवार नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर बघा हा जो मुकुट आहे, आता बऱ्याचशाच त्याने मार्गशीर्ष मध्ये हा मुकुट हवा असतो बरं का, पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा मुकुट शक्यतो कुरिअर कधी कधी मिळत नाही लवकर, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम येतात, कधी कधी स्टॉक आउट होतो। तर मागच्या वेळेस बघा भरपूर ताईंना पाहिजे होते पण तेव्हा नव्हते, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यासाठी तुम्ही आत्ता जरी हा महालक्ष्मी मुकुट ऑर्डर करून ठेवला तरी सुद्धा चालतो, कारण कसं असतं नंतर तुम्हाला कुरिअर मिळतंय नाही मिळतंय, भेटतोय नाही भेटतोय। तर अशा वेळी बघा बऱ्याचशाच गोष्टी ऑफ सीझन मध्ये खरेदी करून ठेवायच्या, म्हणजे सीझन मध्ये किंवा सणामध्ये तुम्हाला हे पटकन तुम्हाला घेता येतं किंवा तुम्हाला मिळणार नाही, तुमची गैरसोय होणार नाही, असं कधी होत नाही। त्यामुळे बघा हा महालक्ष्मी कोल्हापूरचा मुकुट आहे, खूप सुंदर आणि छान आहे बरं का। ज्या ताईंना कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचा मुकुट हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हा महालक्ष्मी मातेचा सुंदरसा मुकुट ऑर्डर करा। तर बघू शकता किती सुंदर मुकुट आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर हा कोल्हापूर महालक्ष्मीचा मुकुट आहे तो तुम्ही ऑर्डर करू शकता। खूप सुंदर आहे आणि कोरीव आहे, रेखीव आहे, तुम्ही बघू शकता। बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे। तर मार्गशीर्ष महिन्यासाठी तुम्ही आता जरी मुकुट ऑर्डर करून ठेवला तरी चालतो, कारण काही तो खराब वगैरे होत नाही। 4-5 वर्ष तुम्ही हा मुकुट अगदी ह्याची पूजा करू शकता बरं का। त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंकडून खूप काय म्हणजे कसं असतं माहितीये का, मी स्वतः तर तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी सांगतो पण तुमच्याकडून सुद्धा मला बऱ्याचशाच गोष्टी शिकायला मिळतात। आता बऱ्याचशाच ताई जेव्हा कलश पूजन आपण आपल्या देवघरामध्ये करतो तेव्हा बऱ्याचशाच ताईंनी हा कलश पूजनसाठी सुद्धा मुकुट घातलेला असतो बरं का त्यांच्या कलशाला। म्हणजे त्यांच्याकडून मला एक नवीन गोष्ट कळली की त्या कलशला रोज हा मुकुट घालतात ताई, आणि ताई मध्ये ते पुढच्या वर्षी आम्ही नवीन घेतो। ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातला घातलेला मुकुट आम्ही वर्षभर कलशाला घालतो आणि त्याच्यानंतर दुसरा घेतो। त्यामुळे बघा असं सुद्धा तुम्ही करू शकता। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा कोल्हापूर महालक्ष्मीचा मुकुट आपल्याकडे मिळतो। त्याचबरोबर बघा स्वामींना आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आईचं रूप देण्यासाठी बघा हे असं कोल्हापुरी मंगळसूत्र आहे, ह्याच्यावरती माता लक्ष्मीचं बघा असं सुंदरसं हे आहे बरं का, ह्याच्यावरती प्रतिमा आहे, किंवा आपण स्वतः सुद्धा आपल्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घालू शकतो, कारण काळ्या मण्याचं मंगळसूत्र बऱ्याचशाच ताईंना खूप आवडतं आणि घातलं की सुद्धा सुंदर वाटतं। म्हणजे मंगळवारी शुक्रवारी सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीचं हे मंगळसूत्र जे की आपण पूजेमध्ये ठेवतो, जसे की बघा माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला आपण हे मंगळसूत्र घालतो, तेव्हा हे मंगळसूत्र त्यांचा कृपाआशीर्वाद म्हणून स्वतः सुद्धा आपण घालू शकतो बरं का। तर बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीमध्ये बघा मध्ये पोवळा आहे, पोवळ्याचं तुम्हाला माहिती आहे विशिष्ट महत्व आहे, माता लक्ष्मीला पवळा फार प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा पूजा करून हे मंगळसूत्र घालू शकता, कारण त्यांचा आशीर्वाद म्हणून। तर बघा
सुंदर आणि छान क्वालिटीचं हे काळ्या मण्याचं मंगळसूत्र आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे. आधी माया आदिशक्ती रूपामध्ये स्वामींना आईचं रूप देण्यासाठी घालू शकता, महालक्ष्मी सेवेसाठी घालू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हे मंगळसूत्र घेऊ शकता. तर या मंगळसूत्राची प्राइस डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज केल्यावरती मिळतील. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं मंगळसूत्र आहे बरं का. ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण काळ्या मण्याचं मंगळसूत्र हे उठून दिसतं बरं का आणि चांगलं वाटतं, कारण काळ्या मण्याशिवाय आपल्याला शोभा नाहीये असं म्हणतात. काळ्या मण्यांचं फार महत्व आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी किंवा देवी देवतांना घालण्यासाठी सुद्धा तुम्ही हे मंगळसूत्र घेऊ शकता. तर बघा हे मंगळसूत्र जे आहेत ते भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर ऑर्डर करा. त्यासोबत बघा अक्कासाहेब मंगळसूत्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होत आहे. ज्या ताईंना अक्कासाहेब हवं त्यांनी अक्कासाहेब घ्या, ज्यांना असे हवे त्यांनी असे मंगळसूत्र घेतले तरीही चालतील. हे बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे मंगळसूत्र आपल्याकडे मिळतात, जे की मी घातलेलं आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर हे मंगळसूत्र ऑर्डर करायचं आहे. क्वालिटी म्हणाल तर खूप सुंदर आहे आणि कोल्हापुरी हे मंगळसूत्र आहे बरं का. तर हे मंगळसूत्र खूप छान आहे. याच्यावरती लक्ष्मी माता आहे बघा, ह्या दोन वाट्यावरती अशी लक्ष्मी माता आहे, त्यामुळे खूप सुंदर आणि छान दिसतं. त्याचबरोबर बघा आईला रूप म्हणजे आपल्या स्वामी माऊलींना आईचं रूप देण्यासाठी बऱ्याचशा ताईंना केस म्हणजे विक हवं असतं, तर ते विक बघा हे असं विक ते मिळतं आपल्याकडे बघा. खूप सुंदर आहे. तर ह्याच्यामध्ये बघा आता माझं जे विक घातले त्याच्यामधले मी केस बरेचशीच अशी कटिंग केलेले आहेत, कारण हे खूप मोठं होतं ना, स्वामींची मूर्ती छोटी असते. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ही केस अशी थोडीशी कटिंग करून सुद्धा स्वामींना आईचं रूप देऊ शकता. तर तुमच्याकडे चौरंगावरती म्हणजे ज्यांना मोठी तशीच हवी आहे त्यांनी अशीच ऑर्डर करा. ज्यांना छोटी हवी आहे स्वामींना आईचं रूप देण्यासाठी त्यांनी छोटी करा. तर मी त्यातली थोडीफार छोटी केलेली आहे, जशी तुमची इच्छा. तर बघा असं आपल्याकडे स्वामींना आईचं रूप देण्यासाठी गंगावन म्हणजे विक मिळतं. आता बऱ्याचशाच ताईंना श्रीकृष्णांचा पण विक हवा असतं, पण ते आपल्याकडे उपलब्ध नाहीये. तर स्वामींचं सध्या उपलब्ध आहे. तर बघा खूप सुंदर असं हे विक आहे केसांचं. तर तुम्ही स्वामींना आईचं रूप देताना काय करायचंय, आपल्याकडे जो मुकुट मिळतो तुम्हाला माहिती आहे, तो सुद्धा गुरुवार शुक्रवार म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये तो तयार होतोय, म्हणजे तयार करायचं काम चालू आहे. तर त्याच्यावरती बघा तुम्हाला काय करायचंय, फक्त असं मूर्तीला तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ आईचं रूप देताना, फक्त असं डोक्यावरती ठेवायचं आणि ह्याच्यावरती मुकुट ठेवायचा, अगदी व्यवस्थित बसतं आणि इकडून तुम्हाला नाही का असं बांधायचं आहे बरं का डोक्याला. हे सुंदर आणि छान क्वालिटीचं विक आहे स्वामींना आईचं रूप देण्यासाठी, कारण हे जमणं खूप अवघड नाहीये. एकदा तुम्हाला सवय झाली ना, अगदी तुम्ही सोप्या पद्धतीने आईचं रूप देण्यासाठी तुम्ही हे विक स्वामी माऊलींना घालू शकता. तर तुम्ही ह्याच्यामध्ये हे जे काही हेअर आहे, हे केस आहे, हे कटिंग करू शकता किंवा आहे असं सुद्धा तुम्ही घालू शकता. तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं विक आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा, कारण कसं असतं दुकानात बाजारात कसं मिळतं माहित नाही, पण आपण देवाला घालतो ना, तर चांगलं विक असावं असं मला नेहमी वाटतं. कारण आपण स्वामींना किंवा माता लक्ष्मीला किंवा आता गौरी गणपती येतात, म्हणजे ह्याचा जो यूज आहे तो खूप अनेक प्रकारे होतो बरं का. त्यामुळे तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्यामुळे हे बघा हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कारण हे आपल्याकडे मिळेल. कारण मी जसं स्वामींना आईचं रूप देते त्याच्या हिशोबाने हे मी बनवून घेतले, कारण मी इथं बरोबर मुकुट घातला की हे बसतो. तर त्याचबरोबर बघा आता बऱ्याचशा ताईंना जप करायचा असतो, म्हणजे जप मंत्र उपचार वगैरे करायचं असतो, त्यासाठी माळा, बरकत लक्ष्मीची ही नोट, म्हणजे बरंचच पूजा साहित्य आहे. तर ज्या ताईंना आईचं रूप देण्यासाठी स्वामी माऊलींना साडी हवी, म्हणजे ही साडीचं मटेरियल आहे ते काठपदर पैठणीमध्ये आहे बरं का. कारण कसं आहे हलक्या म्हणजे ज्या साड्या अशा कडक मिळतात त्या साड्या धुतल्यानंतर अशा एकदम वेगळ्या होतात बरं का. त्याला कॅनव्हास असतो आतमध्ये, तर हे आपल्याकडे बघा कॅनव्हास वगैरे नाहीये, क्वालिटी बघू शकता. तर आता सध्या ह्या 3 साड्या उपलब्ध आहेत. ज्या ताईंना स्वामींना आईचं रूप द्यायचं ह्या शुक्रवारी किंवा मंगळवारी त्यांनी लवकरात लवकर ही साडी ऑर्डर करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे बघा, सुंदर आणि छान क्वालिटीची आहे. अक्कासाहेब मंगळसूत्र घेऊ शकता किंवा हे सुद्धा खूप सुंदर आहे बरं का. ह्या साडीवरती असं आईचं रूप देण्यासाठी घालण्यासाठी बघा. ज्या ताईंना हे हवं त्यांनी हे ऑर्डर करा. कलर साडी जर तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे जो की ऑरेंज कलर आहे साडीचा. त्याच्यानंतर आंबा कलरची एक साडी आहे, ऑरेंज आणि आंबा कलर. हे बघा आंबा कलर आणि ऑरेंज कलर. तर हे 3 कलर सध्या साडीचे उपलब्ध आहेत. ज्या ताईंना हे हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. आता बऱ्याचशाच ताई प्रत्येक शुक्रवारी वेगळी साडी घालतात बरं का. अशा 5-6 साड्या त्यांनी घेऊन ठेवलेल्या आहेत. तर प्रत्येक शुक्रवारी वेगळी घालू शकता किंवा तीच साडी तुम्ही घालू पण शकता, म्हणजे जसं तुम्हाला शक्य असेल तसं. पण कसं असतं माहिती का, अध्यात्म अशी एक गोष्ट आहे त्याच्यामधून पैशा प्रॉपर्टीपेक्षा सुख समाधान हे जास्त मिळतं आपल्याला. कारण बघा बऱ्याचशा ताई छान पूजा करतात आणि त्यांना त्यांच्या घरामधलं वातावरण आहे ते सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वाटते. कारण देवपूजेची खूप मोठी ताकद आहे की ते आपल्याला म्हणजे सकारात्मक तिकडे घेऊन जाते. त्याचबरोबर आपल्या घरामधलं वातावरण आहे ते प्रसन्न फ्रेश राहतं आणि आपण जेव्हा आपल्या देवी देवतांना सजवतो तेव्हा असं वाटतं की त्यांच्याकडे आपण बघतच राहावं, इतकं चांगलं वाटतं बरं का मनाला. तर बघा हे अशा आपल्याकडे साड्या उपलब्ध आहेत आईचं रूप देण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांना माऊलींना.
त्याचबरोबर बघा आता बऱ्याचशाच ताई जप करतात, तर जप अतिशीघ्र जप सिद्ध होतो. कशामुळे होतो? स्फटिक माळ. स्फटिक माळेने आपण जो काही जप मंत्र करतो तो अतिशीघ्र सिद्ध होतो. तर महादेवकडे तुम्ही बघता मी स्फटिकाच्या माळेवरतीच जप करते बरं का. आणि ओरिजिनल ज्यांना उष्णतेचा भरपूर त्रास आहे, जसं की उष्णतेमुळे अनेकशे प्रॉब्लेम्स वाढतात बरं का लेडीजचे शक्यतो, त्यामुळे बघा ही माळ जर तुम्ही गळ्यात घातली तर एकदम थंडावा ह्याच्यामध्ये आणि गार लागतं बरं का. तुम्ही ओरिजिनल माळ कशी ओळखायची? तर गळ्यात घातल्या घातल्या जेव्हा आपल्याला गार वाटतं तेव्हा ही ओरिजिनल माळ असते. आणि ह्याला बघा खाली सर्टिफिकेट सुद्धा आहे. आपल्याकडली ही ओरिजिनल स्फटिक माळ सर्टिफाय आहे, लॅब टेस्टेड आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळतं बरं का, कारण ही ओरिजिनल आहे आणि खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची आपल्याकडे स्फटिकची माळ मिळते. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. स्फटिकाची ओरिजिनल माळ म्हणजे स्फटिक ओरिजिनल माळ आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना हवी त्यांनी ऑर्डर करा. सर्टिफिकेट सुद्धा आहे आणि लॅब टेस्टेड आहे बरं का. अशी कुठलीही माळ नाही, ओरिजिनल स्फटिक माळ आहे, सर्टिफिकेट सोबत आहे, लॅब टेस्टेड आहे, त्यामुळे तुम्ही ही ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा रुद्राक्ष माळ. आता बऱ्याच ताईंना रुद्राक्ष माळ ओरिजिनल हवी असते, तर ही रुद्राक्षाची बघा ही सुद्धा ओरिजिनल सर्टिफिकेट सोबत लॅब टेस्टेड आपल्याकडे रुद्राक्षाची माळ मिळते. ज्या ताईंना ही ओरिजिनल सर्टिफिकेट सोबत रुद्राक्षाची माळ हवी आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि स्फटिकाची ओरिजिनल माळ नक्की ऑर्डर करा. तर बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीची रुद्राक्षाची माळ आहे बरं का. त्यामुळे ज्या ताईंना हवी त्यांनी ऑर्डर करायला सर्टिफिकेट आहे आणि लॅब टेस्टेड आहे. सर्टिफिकेट सोबत लॅब टेस्टेड. बऱ्याच ताई दादांना जप मंत्र कराय किंवा अगदी गळ्यामध्ये धारण करण्यासाठी किंवा आपण आपल्या घरामध्ये शिवलिंग असतं त्याला सुद्धा ही माळ अर्पण करू शकता. तरी ओरिजिनल रुद्राक्ष माळ आहे, सर्टिफिकेट सोबत आहे, प्लास्टिक वगैरे नाहीये, कारण हे सर्टिफाय म्हणजे लॅब टेस्टेड सर्टिफिकेट सोबत तुम्हाला ही मिळते. तर बघू शकता खूप सुंदर छान क्वालिटीची रुद्राक्षाची माळ आहे. ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा आपल्याकडं खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या, जसं की बघा ही स्वामी समर्थ माऊलींची 5 इंच मूर्ती आहे. ह्या मूर्तीसाठी बघा तुम्हाला आपल्याकडे फेटा मिळतो, हे बघू शकता. हे सुंदर असा फेटा आहे. हा कलर ऑरेंज आहे बरं का. ह्या फेट्याचा हा कलर ऑरेंज आहे. त्याच्यामध्ये केशरी कलरचा सुद्धा फेटा मिळतो, हे बघा केशरी कलरचा सुद्धा फेटा मिळतो. त्याचबरोबर बघा रेड कलरचा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे फेटा मिळतो बघा. स्वामी समर्थ महाराजांसाठी रेड कलरचा फेटा. तर तुम्ही एका वेळेस 3 फेटे किंवा 2 फेटे सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांची सुंदर बघा हे 3 कलरचे फेटे आहेत. स्वामी समर्थ महाराजांची सुंदरशी मूर्ती आहे. ही लोड आहे पाठीमागे बघू शकता. ह्याला अभिषेक सुद्धा चालतो. सुंदर आणि छान क्वालिटीची स्वामी समर्थ महाराजांची अगदी 5 इंच मूर्ती आहे. ज्या ताईंना स्वामी समर्थ महाराजांची 5 इंच मूर्ती हवी आहे तरी खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही स्वामी समर्थ माऊलींची 5 इंच मूर्ती आपल्याकडे ऑर्डर करू शकता. क्वालिटी म्हणाल तर खूप सुंदर क्वालिटीच्या आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या मिळतात, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. पाठीमागे बघा असा लोड आहे, असं वाघाचं सिंहासन आहे खाली आणि स्वामी माऊली. सुंदर अशी गोड अशी 5 इंच स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती. आणि ह्या मूर्तीसाठी लागणारे 5 इंच मूर्तीसाठी लागणारे वस्त्र, आता तुम्हाला ह्या मूर्तीचे वस्त्र दाखवणार आहे. स्वामी समर्थ महाराजांची 5 इंच मूर्ती आहे आणि ह्याच्यासाठी लागणार तुम्हाला मी वस्त्र दाखवते. एक वस्त्र स्वामींना घालून पण दाखवेल. तर बघा हा बेबी पिंक कलर आहे, म्हणजे 7 रंगाचे 7 वस्त्र आहेत बरं का. कलर बघा बेबी पिंक कलर आणि याला सुंदरशी अशी कांताटोपी मिळते. बेबी पिंक कलर सुंदरशी कांताटोपी तुम्ही बघू शकता. खूप गोड आणि छान वस्त्र आपल्याकडे मिळतात बरं का. कांताटोपी कपिला घालाय सांगा स्वामींना. त्याचबरोबर बघा सुंदर अशी बघा व्हाईट कलर, हे बघा व्हाईट कलर सुंदर आहे आणि त्याला कांताटोपी व्हाईट कलर, म्हणजे हा सोमवारी तुम्ही घालू शकता. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना 7 वारा दिवशी 7 रंगाचे वस्त्र आपण घालतो. तर हा बघा व्हाईट कलर आहे. मूर्ती घेताना तुम्ही वस्त्र सुद्धा ऑर्डर करू शकता. व्हाईट कलर त्याच्यामध्ये बघा हा पर्पल कलर आहे, सुंदरसा पर्पल कलर. हे बघा सुंदरसा पर्पल कलर तुम्ही बघू शकता. खूप सुंदर छान आणि गोड असा हा पर्पल कलर आहे. ज्या ताईने हा पर्पल कलर हवा तरी लवकरात लवकर हा पर्पल कलर ऑर्डर करा. तर बघा स्वामींना एक कलर आम्ही घातलेला आहे 5 इंच मूर्तीसाठी बघू शकता. स्वामींना 5 इंच मूर्तीसाठी बघा हे कलर मी घातलेला आहे. किती सुंदर आणि गोड दिसतोय बघा. पिंक कलर आहे. तर अशी शॉल आणि अशी कंटाटोपी येते. ज्यांना मूर्ती हवी आणि मूर्तीसोबत 7 वस्त्र हवे तरी लवकरात लवकर ऑर्डर करा. किती गोड दिसत बघा माऊली. तर ही माऊलींची बरोबर 5 इंच मूर्ती आणि 5 इंच मूर्तीसाठी लागणारे वस्त्र आहेत. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करायची आहे. त्याचबरोबर बघा कलर आता तुम्ही बघितला त्याच्यामध्ये 7 कलर आहेत. आता हा एक वाईन कलर आहे तुम्ही बघू शकता. वाईन कलर 5 इंच आता जी मूर्ती दाखवली त्यासाठी हा वाईन कलर. टोपी बघू शकता किती सुंदर टोपी आहे वाईन कलर. त्याचबरोबर बघा मोरपंखी कलर.
मोरपंखी कलर आणि कंथा टोपी, मोरपंखी कलर कंथा टोपी. त्याचबरोबर बघा सुंदर असा पर्पल कलर, सुंदर असा पर्पल कलर. तुम्ही बघू शकता किती गोड आणि छान पर्पल कलर, सॉरी येल्लो कलर, म्हणजे स्वामी समर्थ माऊलींना आवडणारा हा पिवळा कलर आहे. पिवळा कलर हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे, कारण पिवळा कलर ह्याच्यामुळे खूप सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी वाटते. किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आपण जातो त्यावेळेस तुम्ही हा पिवळा कलर जर परिधान केला तर तुमचं काम हे 100% यशस्वी होतं. त्यामुळे पिवळ्या कलरचं खूप महत्त्व आहे वास्तुशास्त्रामध्ये. तसंच स्वामींना आवडणारा हा पिवळा कलर बघू शकता, पिवळा कलर डिझायनर. त्याचबरोबर बघा रेड कलर, हे 5 इंच मूर्तीचे वस्त्र झाले. रेड कलर ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर ऑर्डर करा. आता ही जी मूर्ती बघताय स्वामी समर्थ महाराजांची 5 इंच, त्या मूर्तीचे वस्त्र आहेत. ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर मूर्ती आणि वस्त्र ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा 7 इंच मूर्ती, काकू 7 इंच मूर्ती आहे. हे बघा स्वामी समर्थ महाराजांची 7 इंच मूर्ती पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यासाठी लागणारे वस्त्र, स्वामी समर्थ महाराजांच्या 7 इंच मूर्तीसाठी लागणारे वस्त्र. तर हा व्हाईट कलर आहे आणि ही कंथा टोपी आहे, हा श्री स्वामी. त्याच बघा रेड कलर, लाल कलर आणि कंथा टोपी, 7 इंच मूर्तीचे वस्त्र आहे. त्याचबरोबर बघा हा वाईन कलर, सुंदर असा वाईन कलर आणि टोपी, सुंदर असा वाईन कलर आणि टोपी. त्याचबरोबर बघा बॉटल ग्रीन कलर आणि कंथा टोपी, बॉटल ग्रीन कलर कंथा टोपी. त्याचबरोबर बघा सुंदर असा बघा ह्याला तुम्ही ब्ल्यू, रॉयल ब्ल्यू कलर म्हणू शकता किंवा चिंतामणी कलर म्हणू शकता, सुंदर असा रॉयल ब्ल्यू कलर. त्याचबरोबर बघा सुंदर असा स्वामींचा आवडता केशरी कलर आणि कंथा टोपी, केशरी कलर कंथा टोपी. त्याचबरोबर बघा मोरपंखी कलर, डिझायनर मध्ये मोरपंखी कलर आणि कंथा टोपी. आणि मोरपंखी कलर मध्ये हा एक डिझाईन आहे, जो आवडतो तो घ्या. 7 रंगाची 7 वस्त्र आहेत, 7 इंच मूर्ती. तर 7 इंच मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा स्वामी समर्थ महाराजांची ही 7 इंच मूर्ती आहे. आणि त्याचे वस्त्र जे तुम्हाला मी आता दाखवले, हे जे वस्त्र आहेत हे ह्या मूर्तीचे आहेत, 7 इंच मूर्तीची. तर बघा माऊली किती गोड दिसते. तुम्ही अगदी ही मूर्ती सुद्धा घेऊ शकता. आणि या मूर्तीसोबत स्वामी समर्थ महाराजांना 7 रंगाचे 7 वस्त्र सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तर बघा किती सुंदर आणि छान क्वालिटीचे स्वामी समर्थ महाराजांचे हे वस्त्र आहेत. ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि सुंदरशी वस्त्र ऑर्डर करा. सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र मिळतात. तर बघा माऊली किती गोड दिसतात. आणि शॉल तुम्ही बघू शकता, खूप मऊ आहे बरं का. आपलं कपड्याचं क्वालिटीचं काम असतं, कारण आपण देवाचे वस्त्र आम्ही बनवतो, त्यामुळे तुम्हाला काही देणार नाही. आणि सगळ्या वस्त्राला बघा अशा आतूर अस्तर असतात, वेलक्रो लावलाय. आणि टोपी बघा किती सुंदर कंथा टोपी दिसते माऊलींना. ज्या ताईंना स्वामी समर्थ महाराजांची 7 इंच मूर्ती हवी तुम्ही मूर्ती घेऊ शकता आणि हे वस्त्र सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. ज्या ताईंना हे वस्त्र आणि मूर्ती हवी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा. दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. स्वामी समर्थ महाराजांची 7 इंच मूर्ती आणि त्यासाठी लागणारे हे वस्त्र. त्याचबरोबर बघा सुंदर बऱ्याचशा ताई लक्ष्मी मातेची सेवा करतात. श्रीयंत्र कुठे जातो, लक्ष्मी मातेची सेवा करतात. तर लक्ष्मी मातेचा मंत्र जो आहे लक्ष्मी विष्णू गायत्री मंत्र, तो मंत्र म्हटल्याने तुमचा व्यवसाय उद्योग जो आहे तो खूप मोठ्या पटीने वाढतो बरं का. ज्या ताईंना व्यवसाय उद्योग वाढावा असं वाटत असेल किंवा ज्या ताईची व्यवसायामध्ये प्रगती व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी हा उपाय नक्की करा. तर कोणता, तर कमळगट्ट्याची जी माळ आहे त्याला तूप लावायचं आहे. रोज रात्री कमळगट्ट्याच्या माळेला तूप लावायचं आहे. आणि तूप लावल्यानंतर ही कमळगट्टा माळ आहे ती सकाळी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची. त्याच्यावरती तुम्ही लक्ष्मी विष्णू मंत्र किंवा विष्णू गायत्री मंत्र किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर कसं माळ कशी पकडायची आणि मंत्र म्हणायचा, तर ओम श्री लक्ष्मी देव्ये नमः, ओम श्री लक्ष्मी देव्ये नमः, ओम श्री लक्ष्मी देव्ये नमः, ओम श्री लक्ष्मी देव्ये नमः. बघा अंगठा आणि करंगळी शेजारचं बोटामध्ये ही माळ पकडायची. बघा करंगळी शेजारचं बोट आणि ह्याच्यामध्येही तुम्हाला माळ पकडायची आहे. बघा ओम श्री लक्ष्मी देव्ये नमः, ओम श्री लक्ष्मी देव्ये नमः, ओम श्री लक्ष्मी देव्ये नमः. आणि ह्या बोटाने आपल्याला अशी माळ जपायची आहे. तर ही जी माळ आहे ती कमळगट्ट्याची माळ आहे बरं का, कमळगट्ट्या माळ आहे. आता बऱ्याचशाच खेड्यापाड्यामधल्या ताईंना माळ जपता येत नाही किंवा असं पकडून असं ओढता येत नाही, तर त्यांनी सेवा करावी नाही का, अवश्य सेवा करावी. कारण कसं असतं माहितीये का, माता लक्ष्मी काय आणि सगळे देवी देवता काय ते आपले आई वडील किंवा आपले इष्ट देव दैवत किंवा आपले गुरु असतात. त्यामुळे बघा काही बरोबर काही चुकीचं ह्याच्यापेक्षा सेवा करणं फार महत्वाचं असतं बरं का.
आता भरपूरशे असा वर्ग आहे माझ्याकडे, ज्या मावशी आहेत ज्यांना अध्यात्म किंवा वाचता लिहिता येत नाही, पण त्यांना देवाची भक्ती करायची खूप आवड आहे. त्यांचं असं मत आहे की ते आम्हाला सारामृत सुद्धा वाचता येत नाही किंवा आम्हाला भरपूर काही नाही कळत, तर अशा वेळी तुम्ही श्री स्वामी समर्थ ह्या नावाचं सुद्धा तुम्ही जप करू शकता अखंड. कारण काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं, कारण त्या भगवंताला माहिती आहे की माझ्या भक्ताकडनं मला कशी सेवा करून घ्यायची. त्यामुळे बघा, देवाची सुद्धा इच्छा असावी लागते आपल्याकडून सेवा करून घेण्यासाठी किंवा सेवा स्वीकारण्यासाठी. त्यामुळे बघा, तुम्ही ही अशी कमळगट्ट्याची माळ आहे, ही तुम्ही श्रीयंत्रावरती, म्हणजे श्रीयंत्राला 108 कमळं वाहतात, पण आपल्याकडे आता 108 कमळ मिळत नाहीत, त्यामुळे तुम्ही 108 मण्याची कमळगट्ट्याची माळ घेऊ शकता. आपल्याकडे ओरिजिनल आणि चांगल्या क्वालिटीची कमळगट्टा माळ मिळते 108 मण्यांची. त्यासोबत बघा, श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे. बघा, हे श्रीयंत्र आहे ते कुंकुमार्चन करून सिद्ध करून तुम्हाला अगदी घरपोच मिळतं आमच्याकडून. तर बघू शकता, हे अखंड श्रीयंत्र आहे आणि या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन सेवा झाल्यानंतर तुम्हाला एक कमळगट्ट्याची माळ घालायची, कारण 108 कमळ मिळत नाही म्हणून 108 मणी असणारे त्यांच्या बियाची कमळगट्ट्याची माळ आहे कमळाच्या. त्यामुळे तुम्हाला बघा, ही माळ अशी श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन नंतर घालायची आहे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे श्रीयंत्र, आणि ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर बघा, ह्यासाठी लागणारा मार्बलचं आसन द्या. तुम्हाला श्रीयंत्रासाठी बघा, आपल्याकडे मार्बलचं आणि सागवानी आसन मिळतं, पण सध्या सागवानी स्टॉक आउट आहेत, त्यामुळे मार्बलचं आसन घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता. तर ज्या ताईंना हे श्रीयंत्र हवं आणि कमळगट्ट्याची माळ हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. तर बघा, हे छोटं आसन आहे कमळाचं, त्याच्यामध्ये तुम्ही असं श्रीयंत्र ठेवून सेवा करू शकता. हे छोटं आहे, ह्याच्यावर श्रीयंत्राचं कुंकुमार्चन करू शकता, कारण मार्बलचं आहे. आता देवी देवतांच्या मंदिरामध्ये मार्बलचंच असतं बऱ्याचशाच वेळेस, कारण का मार्बलमध्ये थंडावा आहे, गार लागतं ते, आणि त्याच्यामुळे बघा असं एकदम हा शुभ मानलं जातं. पांढरा कलर मार्बल हे शुभ मानलं जातं प्रत्येक ह्याच्यामध्ये. त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. मार्बलच्या बाहेर कपडे आहेत का? तर ज्या ताईंना हे मार्बलचं आसन कमळाच हवं आहे आणि श्रीयंत्र हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. व्हॉट्सअपला मेसेज करा. तर सगळ्यात मोठं हे बघा, हे छोटं आहे. आता छोटं श्रीयंत्र बघितलं, त्यासाठी हे आसन आहे छोट्यामध्ये श्रीयंत्र ठेवण्यासाठी, कुंकुमार्चन करण्यासाठी, किंवा जर तुमच्या देवघरामध्ये एवढी मोठी जागा नसेल तर काही हरकत नाही, एखाद्या डिश मध्ये ठेवा आणि तुम्ही जेव्हा शुक्रवारी मंगळवारी कुंकुमार्चन कराल विधिवत, तेव्हा एक चौरंग मांडा, धनाचा वर्षाव करणारा फोटो, धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आणि त्याच्यासमोर तुम्हाला कुंकुमार्चन करायचंय माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत, किंवा श्रीसूक्त जमत असेल तर उत्तमच, नाही जमत तर श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम विष्णूंचा मंत्र म्हणा, ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः, ओम श्री विष्णवे नमः, या मंत्राचं पठण करत करत तुम्ही ह्याच्यावरती कुंकुमार्चनची सेवा अगदी करू शकता. तर बघा, हे छोटं आहे छोट्या श्रीयंत्रासाठी. आता जे मोठं श्रीयंत्र आहे, आता हे बघा सगळ्यात मोठं श्रीयंत्र आहे 3.5 इंचाचं आहे, जे तुम्हाला 5,000 मध्ये मार्केटमध्ये मिळतं, पण आमच्याकडे 5,000 पेक्षा कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी आम्ही हे उपलब्ध केलेलं आहे एक सेवा म्हणून. तर बघा, श्रीयंत्र म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्ती, त्यासोबत श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केल्याने आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं, आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर बघा, ह्या कुंकुमार्चन लावल्याने आपल्या कपाळावरती प्रत्येक कामामध्ये तुम्हाला सक्सेस भेटतो. त्यासोबत तुमचं संरक्षण सुद्धा करण्याचं काम माता लक्ष्मी भगवान विष्णू करतात. त्याचबरोबर बघा, ह्या श्रीयंत्रावरच्या सेवेने आपल्या घरामध्ये पैसा येणं कधीही बंद होत नाही, अखंड लक्ष्मी प्राप्ती होते, लक्ष्मी टिकून राहते आणि आलेला पैसा आहे तो योग्य मार्गी खर्च होतो, नाही की आपला म्हणजे अनावश्यक खर्च असतो तो टळतो. आजारपण किंवा आपल्या घरामध्ये येणारे संकट हे दूर होतात श्रीयंत्राच्या सेवेने. तर श्रीयंत्र सेवेसाठी बघा, हे मोठं आसन आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी अभिषेक सुद्धा पंचामृती घालू शकता. आणि ज्या दिवशी श्रीयंत्राची सेवा करणार त्या दिवशी बघा, तुम्हाला माता लक्ष्मीचा असा फोटो ठेवायचा आहे. बघा, असा फोटो ठेवून ह्याच्या समोर तुम्हाला हे श्रीयंत्र ठेवून कुंकुमार्चन करायचं आहे. तर बघा, हे मोठं आसन आहे मार्बलचं. आता जे तुम्ही बघितलं ते छोट्या श्रीयंत्रासाठी 1.5 इंचाच्या. ज्या ताई मोठं श्रीयंत्र घेतायत किंवा त्यांना अभिषेक माता लक्ष्मीचा करायचा असतो पंचामृतने, त्यासोबत श्रीयंत्र, त्यावेळेस तुम्ही अभिषेकसाठी सुद्धा हे मार्बलचं आपल्याकडे आसन घेऊ शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं मार्बल आसन आहे श्रीयंत्र सेवेसाठी. तर ह्याला सुद्धा तुम्ही कमळगट्ट्याची 108 मण्याची माळ सुद्धा घालू शकता. त्याचबरोबर बघा, धनाचा वर्षाव करणारा फोटो तुम्हाला कुंकुमार्चन करताना ठेवायचा आहे. जसं की तुमचा व्यवसाय आहे, उद्योग आहे, तो चालत नाहीये, अशा वेळी तुम्हाला धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मी मातेची फ्रेम तुमच्या व्यवसायामध्ये ठेवायची आहे, जेणेकरून ते धन बघून आपल्याकडे धन आकर्षित होतं. म्हणजे आपण जे बघू तेच करण्याचा प्रयत्न करतो, पण नेहमी जर आपण धन बघत राहिलो तर आपण धन कमवण्याचे किंवा धन मिळेल कसं ह्या दृष्टीने आपण चांगला विचार करतो आणि गुरुच्या हातातून पडतात म्हणजे वाईट मार्गे वाईट विचाराने कोणी पैसा कमवणार नाही.
जो कमवतील तो चांगल्या मार्गाने चांगल्या गोष्टीतून पैसा कमवलेला नेहमी चांगला असतो। तेव्हा बघा धनाचा वर्षाव करणारी फ्रेम जी आहे माता लक्ष्मीची ही आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण बघा ही फ्रेम जी आहे ती कोल्हापूरच्या महालक्ष्मीची आहे। कमळ आसनावरती आई साहेब विराजमान आहे आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे फ्रेम मिळते बरं का तुम्हाला। ज्या ताईंना माता लक्ष्मीची फ्रेम हवी आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। त्याचबरोबर बघा व्यवसाय उद्योग चांगल्या प्रकारे चालावा। डिश कुठे गेली ती मार्बलची छोटी डिश दे मार्बलची। व्यवसाय उद्योग चांगला चालावा म्हणून आता बऱ्याचशा ताईंनी आपल्याकडे रोज कॉइन, झुबो कॉइन, मनी मॅग्नेट पॅरेट सुद्धा घेतलेला आहे। तो ठेवावा कशामध्ये? आता मातीची डिश तर भरपूर ठिकाणी शोधली पण मिळत नाहीये, तर अशा वेळी बघा तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा हे असं झुबो कॉइन ठेवू शकता। हे बघा हे असं झुबो कॉइन ठेवायचा, ह्या साईडला असं मनी मॅग्नेट रोज कॉइन ठेवायचा आणि तुम्हाला मध्ये पॅरेट ठेवायचा आहे। तर हा जो कटोरा आहे तो अगदी पैशाने भरायचा आहे। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल याची सेवा व्यवसाय उद्योगासाठी कशी करावी। तर हा तुम्ही व्यवसाय उद्योग मध्ये ठेवू शकता, कारण हे कमळ आसन आहे। हा जो दगड आहे तो पैसा आकर्षित करतो, लक्ष्मी मातेला आकर्षित करतो व्यवसायामध्ये। तुमचा व्यवसाय कधीही बंद पडत नाही। तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला सक्सेस हा 100% मिळतो, यश मिळतो, कारण हा दगड आहे तो पैसा खेचतो, लक्ष्मीला आकर्षित करतो आणि या दगडामुळे तुमचा व्यवसाय खूप चांगला चालतो। आता बघा मोठे मोठे बिझनेसमॅन, मोठे मोठे बिल्डर म्हणजे मोठे मोठे जे काही व्यवसाय करणारे असतात त्यांच्या बघा ऑफिसमध्ये मोठा दगड असतो। का असतो? व्यवसाय कायम कंटिन्यू चालत राहतो, व्यवसाय आपला कधीही बंद पडू देत नाही, तो हा दगड आहे। ह्याला मनी मॅग्नेट पॅरेट असं म्हणतात। ज्या ताईंना ह्याचा अनुभव आलाय त्यांनी कमेंटमध्ये सांगावा की ह्या सेवेने तुम्हाला किती चांगला लाभ झालाय। तर एक ताई आहे बरं का, तिचा खूप मोठा अनुभव आहे। दुकान अजिबात चालत नव्हतं, अक्षरशः बंद करण्यापर्यंत दुकानाचा निर्णय झाला, पण त्यांनी मनी मॅग्नेट पॅरेट हा जो झुबो कॉइन आहे तो झुबो कॉइन आणि रोज कॉइन घेऊन त्याला ऍक्टिव्हेट केला, माता लक्ष्मीची सेवा केली। आज त्यांचा व्यवसाय पुन्हा एकदा उभा राहिलाय बरं का। हे खोटं नाहीये, तुम्ही स्वतः सुद्धा अनुभव घ्या, कारण प्रत्येक गोष्ट ही अनुभवातली असते बरं का, स्वतःच्या कोणी सांगते म्हणून करायचं नाही। आणि हो, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सेवेची खरेदी करता किंवा एखादी नवीन सेवा चालू करता तेव्हा त्या सेवेमध्ये तुमच्या पॉझिटिव्हिटी आणि सातत्य पाहिजे की माझं काम होणार आहे, माझ्या घरी लक्ष्मी स्थिर होणार नाही आणि माझं चांगलं होणार आहे असा विचार केला तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही आणि कोणतेही निर्णय तुमचे चुकत नाहीत, ते सक्सेसफुल होतात। त्यामुळे बघा असा मनी मॅग्नेट पॅरेट आपल्याकडे मिळतो आणि हो ओरिजिनल आहे बरं का, कारण डुप्लिकेट नाही। तुम्ही बघू शकता ओरिजिनल कसा ओळखावा हे सुद्धा तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर ओरिजिनल मनी मॅग्नेट पॅरेट आहे, ह्याची उत्पत्ती आपल्या देशात होत नाही, याला मनी मॅग्नेट पॅरेट असं म्हणतात। ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मनी मॅग्नेट पॅरेट घ्या। त्यासोबत बघा एक अजून एक कॉइन आहे जो झुबो कॉइन असं म्हणतात, त्याच्यावरती बघा लकी अंक आणि सिम्बॉल आहे। तो तुमचा व्यवसाय आहे तो कितीतरी पटीने वाढवण्याचं काम करतो, हा सिम्बॉल आहे आणि हे लकी अंक आहे त्याच्यावरले। हा सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये असेल तर तुम्हाला यश हे 100% मिळतं। व्यवसाय उद्योगच नाही, तुमचं जॉब करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत नसेल, प्रमोशन होत नसेल, बरकत मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या अगदी तुमच्या टेबलावरती सुद्धा ठेवू शकता नोकरीच्या। ह्याला बघा हा लकी नंबर आहे आणि ह्याचा सिम्बॉल आहे, हा खूप महत्वाचा आहे। तर ह्याला झुबो कॉइन असं म्हणतात। तर ज्या ताईंना हा झुबो कॉइन हवा आहे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याचबरोबर बघा आपले कस्टमरशी नाते संबंध चांगले राहावे, जसं की तुमच्या व्यवसायामध्ये बघा तुम्ही काय डील करताय, तुमच्याकडे खूप कस्टमरचा बेस आहे आणि तो कस्टमर कायम टिकून राहावा किंवा आपलं त्यांचं बॉन्डिंग चांगलं राहावं किंवा आपल्या फॅमिलीचं लव्ह रिलेशनशिप नवरा बायकोचं चांगलं राहावं म्हणून आपण बघा हा रोज कॉइन सेवेमध्ये ठेवतो। तर हा रोज कॉइन आहे, ह्याच्यावर सुद्धा लकी अंक आहे, त्यासोबत बघा सिम्बॉल आहे, लकी अंक सोबत सिम्बॉल सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता लव्हचा, कारण आपले नातेसंबंध चांगले ठेवण्याचं काम हा रोज कॉइन करतो। तर तुम्ही हा रोज कॉइन सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता। त्याचबरोबर बघा ब्रासलेट, जसं की बघा आमच्या सगळ्यांच्या हातात हे ब्रासलेट आहे बरं का। या ब्रासलेटचं महत्व खूप आहे, व्यवसाय, उद्योग, बिझनेस, तुमची हेल्थ म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम हे ब्रासलेट करतं। म्हणजे तुमच्या मनामध्ये बघा एखादी अनामिक भीती आहे किंवा तुमचं मन सारखं घाबरतं, ह्याच्यामध्ये टायगर स्टोन आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये 8 स्टोन पासून बनलेले हे मनी मॅग्नेटचं ब्रासलेट आहे बरं का। ज्या ताईंना हवं त्यांनी लवकर ऑर्डर करा। ह्याच्यामध्ये स्फटिक सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता अगदी सगळे ह्याच्यामध्ये मनी आहेत बरं का, टायगर्स मनीस वगैरे सगळे मनी ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील। हा जे ब्रासलेट आहे तर तुमची जी काही सकारात्मकता आहे ती वाढवण्याचं काम करते, तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवण्याचं काम करते। तसंच तुमचं आरोग्य सतत आजारी पडत असेल किंवा तुमची प्रकृती बिघडत असेल तर आशेने सुद्धा हे धारण केल्याने काय होतं
आपली हेल्थ किंवा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. त्यासोबत आपण व्यवसाय करत असेल तर आपल्याला पैसा खेचायचं काम हे ब्रासलेट करतं. तर आमच्या सर्वांच्या हातामध्ये हे ब्रासलेट आहे बरं का, प्राजक्ता, दीपक आणि माझ्या. कारण आम्ही हे ब्रासलेट घालतो कारण आपलं आरोग्य चांगलं राहतं. आपण जे कार्य करतो त्याच्यामध्ये विश्वास आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो कितीतरी पटीने वाढण्याचं काम हा ब्रासलेट करतं. आणि हे ब्रासलेट खूप चांगला ह्याचा रिझल्ट आहे बरं का. भरपूर ताईंनी ऑर्डर केले आपल्याकडून, तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. तर बघा हे प्राजक्ताने सुद्धा घातले बघा, त्याच्या पण हातामध्ये ब्रासलेट आहे. ज्या ताईंना हे ब्रासलेट हवा आहे त्यांनी लवकरात लवकर हे मनी मॅग्नेट पॅरेट ब्रासलेट ऑर्डर करायचं आहे. कारण हा व्यवसाय, उद्योग, तुमचं आरोग्य आणि तुमचा स्वतःवरला गेलेला विश्वास आहे तो परत आणण्याचं काम हे ब्रासलेट करतं. तुमचं संरक्षण कवच सुद्धा हे ब्रासलेट आहे. त्यामुळे ब्रासलेट हातामध्ये असायला पाहिजे, कारण कोणती भीती, कोणताही अपघात होत असेल असं वाटतं तो टळतो. आणि हे ब्रासलेटचे खूप चांगले रिझल्ट आहे. ज्या ताईंना हे ब्रासलेट हवं आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून हे ब्रासलेट ऑर्डर करायचं आहे. ह्याची प्राइस जास्त नाहीये, तुमच्या बजेटमध्ये आहे. ज्या ताईंना घेणं शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर हे ब्रासलेट ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा बरकत किट. आता हे बरकत किट जे आहे हे बरकत किट म्हणजे लक्ष्मीची सेवा आहे बरं का हे. कारण ह्याच्यामुळे बघा लक्ष्मी प्राप्ती आणि घरामधल्या सुख शांतीचा उपाय आहे. लक्ष्मी प्राप्ती घरामधल्या सुख शांतीचा उपाय आहे. तर तुम्ही म्हणाल की धनलक्ष्मी कुंचन सेवा करावी ताई, काही सेवा करावी, किती सेवा करावी. ज्या वेळेस तुम्ही कुंचन सेवा कराल तुमच्या घरामध्ये, तर हे कुंचन जे आहेत ते ताईंच्या ऑर्डरचे आहेत. ज्या वेळेस तुम्ही कुंचनची सेवा तुमच्या घरामध्ये कराल त्या कुंचन समोरच तुम्हाला या साहित्याची पूजा शुक्रवारी आणि मंगळवारी करायची आहे. आता कशी करायची, तर तुम्ही जे बघताय हे बरकत किट आहे. ह्याच्यामध्ये बघा सगळं पूजेचं सामग्री आहे. माता लक्ष्मीचे सगळे रत्न आहेत प्रिय. ह्याच्यामध्ये बघा पंचरत्न सुद्धा आहेत. हे बघा असे पंचरत्न आहेत. त्याच्यामध्ये बघा गोमतीचे घात. प्रत्येक वेळी बरकत किट मधले म्हणजे पूजा साहित्य चेंज असतं बरं का, पण सेवा एकच असते. त्याच्यात मध्ये बघा हा सुद्धा एक म्हणजे सगळं बरकत किट साठी लागणारं सगळं साहित्य ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे. तर ही सेवा कशी करायची आहे, तरी शियार सिंगार ह्याला म्हणतात बरं का. हे कोर्टाचं काम, कचेरीचं काम किंवा तुमचं कुठलंही काम अडकलेलं पूर्ण करतं बरं का हे. त्यामुळे ह्याला शियार सिंगी मिळतं. हे कुठेही मिळत नाही बरं का तुम्हाला, हे खूप रेअर आहे. हे आमच्याकडे तुम्हाला ह्याच्या बरकत किट मध्ये मिळते, म्हणजे आता आलेलं आहे बरं का. प्रत्येक वेळी बरकत किट चेंज असतं. ह्याच्यामध्ये श्रीयंत्र सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यावर कुठला मंत्र म्हणायचा, तर ह्याच्यावर तुम्ही लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता, भगवान कुबेरांचा मंत्र म्हणू शकता. कारण हे बरकत किट आहे ना, त्यामुळे तुम्ही कुबेर मंत्र किंवा विष्णू मंत्र किंवा लक्ष्मी मंत्र सुद्धा म्हणू शकता. आणि तो मंत्र म्हणून 108 वेळा तुम्हाला ही सेवा करायची आहे. कारण हे एका ताटामध्ये शुद्ध स्थान करायचं आपल्याला गोमूत्राने. एक ताट घ्यायचं, एक शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्याच्यामध्ये ही तुम्हाला पूजा सामग्री बरकत किटची ठेवायची आहे आणि नमस्कार करायचा. आणि आता सेवा केल्यानंतर ह्यातलं साहित्य काय करावं असं बऱ्याचशाच ताई मला प्रश्न विचारतील. तर ह्यातलं साहित्य काय करायचं, तुम्हाला एक पोटली घ्यायची. ज्या कार्यासाठी करताय, जसं की व्यवसाय वाढावा, उद्योग वाढावा किंवा तुमचं स्वतःचं घर व्हावं, म्हणजे जे कामासाठी तुम्ही सेवा करणार, घरामध्ये सुख शांती राहावी, निगेटिव्हिटी दूर व्हावी, त्या ज्या कामा म्हणजे तुम्ही पैशासाठी करत असाल तिजोरीमध्ये ठेवा. घरातल्या सुख शांतीसाठी करत असाल तर तुम्हाला बघा उत्तर दिशेला तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये ते लाल कपडा किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ती जी पोटली अडकायची आहे. त्याला अत्तर लावायचं आहे. अत्तर कुठलं लावायचं, काकू अत्तर द्या. कस्तुरी, मोगरा आणि गुलाब. कस्तुरी, मोगरा, गुलाब हे 3 अत्तर लावून त्याला तुम्ही तिथे टांगायचं आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आहे ती बनून राहील आणि तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा राहील. तुमच्या घराला कोणताही दोष लागणार नाही आणि लक्ष्मी आकर्षित होते, लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होते. तर आता बघा 3 अत्तर आहेत लक्ष्मी माते सेवेसाठी लागणारे अत्तर. तर तुम्ही बघा हे कस्तुरी अत्तर सुद्धा लक्ष्मी माते सेवेसाठी लागतं, हे सुद्धा घेऊ शकता. त्याबरोबर बघा गुलाब अत्तर लक्ष्मी माते सेवेसाठी लागतं, ते ऑर्डर करू शकता. आणि मोगरा अत्तर, तर हे 3 अत्तर आहेत, हे माता लक्ष्मीच्या सेवेचे अत्तर आहेत बरं का. गुलाब, मोगरा आणि कस्तुरी हे 3 अत्तर तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्या अत्तर लावायचे आणि ते तुम्हाला कॅश बॉक्स मध्ये, धनाची पेटीमध्ये, व्यवसायामध्ये बरकत किट बांधून ठेवायची आहे. त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा, ही सेवा करतानाच तुम्हाला ज्या लक्ष्मीची मी सेवा सांगते, एका दिवशी जर ह्या सेवा केल्या तरी सुद्धा सगळ्या सेवेचं पुण्य तुम्हाला मिळतं. त्यामुळे बघा हे धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे जी की मी करते, तुम्ही करताय. ह्याच्यामुळे बघा भरपूरसे चांगले आपले स्वप्न पूर्ण झाले, आपले कामं मार्गी लागले. त्याचबरोबर आपलं कर्ज आहे ते थोडंफार कमी होत आले. किंवा तुमच्या घरामध्ये अजिबातच लक्ष्मी टिकत नव्हती, तुमच्या घरामध्ये अजिबातच पैसा येतो, त्यावेळेस पैशाचे नवीन मार्ग तुम्हाला मिळाले, लक्ष्मी स्थिर राहू लागली, घरामधलं आजार पण कमी झालं आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होते. फक्त सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे. हा धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे मिळतो. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. वटपौर्णिमा शिवमुहूर्तात सगळ्या कुंचनची पूजा झालेली आहे.
फक्त थोडासा ह्याला प्रॉब्लेम होता, त्यामुळे व्हिडिओ अपलोड झाला नाही येतो, पण काही दिवसामध्ये तो 2-3 दिवसामध्ये त्याचं काम झाल्यावर तो अपलोड होईल. तर बघा धनलक्ष्मी कुंचन ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर असं हे पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं. त्याचबरोबर बघा ज्या ताईंना मी जे घातले गळ्यामध्ये मंगळसूत्र तुम्ही बघताय काळ्या मण्याचं, ते तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवेचं आहे, तुम्ही ते आदिमाय आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांच्या सेवेसाठी वापरू शकता. किंवा हे जे मंगळसूत्र तुम्ही बघताय हे मंगळसूत्र तुम्ही स्वतः सुद्धा घालू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे मंगळसूत्र आहे बघा, जे की मी घातलेलं आहे गळ्यामध्ये. पवळा पण आहे मध्ये, माता लक्ष्मीला पवळा प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही जर माता लक्ष्मी सेवा करताना जर हे मंगळसूत्र धारण केलं तरी शुभ मानलं जातं. किंवा माता लक्ष्मी सेवा करताना लक्ष्मी मातेला घातलं तरी शुभ मानलं जातं. आणि ते स्वतः घातलं तर तो कृपा आशीर्वादाने आपलं संरक्षण, आपल्या सौभाग्याचं संरक्षण होतं. त्यामुळे बघा लक्ष्मी त्याच्यावरती प्रतिमा आहे, सुंदर असं हे मंगळसूत्र आहे. ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर हे मंगळसूत्र ऑर्डर करायचं आहे. तर असं हे आजचं कलेक्शन होतं. त्याचबरोबर बघा तुपाचे दिवे, प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो. प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो की तुम्ही लक्ष्मी सेवेसाठी वापरू शकता. हे बघा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा 1 तास 10 मिनिटं बरोबर चालतो बरं का. 1 तास 10 मिनिटं बरोबर हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा चालतो. लक्ष्मी सेवेसाठी तुम्ही हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर लक्ष्मी सेवेसाठी तुपाचा दिवा ऑर्डर करू शकता. त्यासोबत बघा पंचरत्नांचं महत्व खूप आहे. पंचरत्न हे आपल्या धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये असायलाच पाहिजे. ज्या ताईंना धनलक्ष्मी किट हवं तरी लवकरात लवकर ऑर्डर करा. धनलक्ष्मी किट मी तुम्हाला थोडक्यात दाखवते बॅक कॅमेराने. ही पूजा सामग्री घेऊन तुम्हाला जे घेणं शक्य आहे ते तुम्ही घ्या. फक्त सेवेला फार महत्व आहे आणि जी सेवा कराल त्या सेवेमध्ये सातत्य आणि तुमची इच्छा पूर्ण होण्याची तुमच्यामध्ये सुद्धा तेवढी शक्ती, तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी असावी लागते. नाहीतर होईल का नाही होईल का, ह्या सेवेचा खरंच मला रिझल्ट मिळेल का असं नको. किंतु परंतु मनामध्ये बाळगला कोणतंही काम होत नाही. त्यामुळे जे कराल म्हणजे सगळे तुम्हाला सगळं काही द्यायला बसलेत, पण तुमची पण तेवढी घेण्याची इच्छा तेवढी दाट असावी लागते, तर ते काम अगदी सक्सेसफुल होतं. तर चला धनलक्ष्मी कुंचनसाठी लागणारं साहित्य आपण थोडक्यात बघणार आहे. ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे. तर बघा जे आता मंगळसूत्र दाखवलं ते तुम्ही बॅक कॅमेऱ्याने बघू शकता. तर बघा असं ह्याच्यावरती लक्ष्मी मातेची खूप छान अशी प्रतिमा आहे, मध्ये पोळा आहे आणि 4 मणी आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा घालू शकता किंवा लक्ष्मी सेवेसाठी सुद्धा तुम्ही हे मंगळसूत्र आपल्याकडे ऑर्डर करू शकता. आदिमाय आदिशक्ती रूपामध्ये स्वामी माऊलीला आईचं रूप देण्यासाठी सुद्धा हे मंगळसूत्र तुम्ही घेऊ शकता. तर बघा ही कस्तुरी बॅग आहे. ज्या ताईंना कस्तुरी बॅग हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. ही कस्तुरी बॅग आहे. ही बॅगमुळे लक्ष्मी माता आकर्षित होते आणि ह्या बॅगेचं सुद्धा तुम्ही तुमच्या कपाटामध्ये साड्यामध्ये कसर लागू नये म्हणून सुद्धा तुम्ही ही कस्तुरी बॅग ठेवू शकता. ज्या ताईंना ही कस्तुरी बॅग हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. त्यासोबत ही चंदन बॅग आहे. भगवान विष्णूंना प्रिय असणारी चंदन बॅग. तुम्हाला जी बॅग घ्यायची ती घेऊ शकता. त्यासोबत महत्त्वाच्या कामासाठी चाललाय, काम सक्सेसफुल होत नाहीये, तसं तुम्हाला एक भीमसेन कापराची बॅग तुमच्यासोबत कॅरी करायची आहे. ह्याच्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी तुमच्यापासून दूर राहते, वाईट शक्ती दूर राहते, नजर दोष कोणताही लागत नाही. त्यामुळे छोटं बाळ असेल किंवा तुम्हाला कुठंतरी लांब जायचंय, प्रवास करायचा, अशा वेळी तुम्ही ही भीमसेन कापूर बॅग सोबत ठेवा. किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी, चांगल्या इंटरव्ह्यूसाठी, चांगल्या डीलसाठी चाललाय, अशा वेळेस सुद्धा तुम्ही ही भीमसेन कापराची बॅग सोबत ठेवा. त्यासोबत बघा लव्हेंडर बॅग. ही लव्हेंडर बॅग आहे. ही तुमच्या गाडीमध्ये, 4 व्हीलर कारमध्ये ठेवू शकता चांगला सुगंध येण्यासाठी. तर अशा आपल्याकडे सुगंधी बॅगा मिळतात बरं का. ज्या ताईंना हवी त्यांनी ऑर्डर लवकरात लवकर करा. आता धनलक्ष्मी कुंचन पूजा सामग्री बघणार आहे. तर बघा धनलक्ष्मी कुंचन तुम्ही बघितलात असं आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन मिळतो. बऱ्याचशाच ताईंना हाच प्रिंट हवा असतो, तर आता भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे. त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पूजा सामग्री बघा असा हा गुंज आहे. तुम्ही बघू शकता ह्याला गुंज असं म्हणतात. त्यासोबत ह्याला कमळाची फुलं, ह्याला असं कमळाचं फुल पण घ्यायचं तुम्हाला. त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये हे उधळाची फुलं आहेत. त्याचबरोबर बघा ह्या लवंगा आहेत. त्याचबरोबर गणपती बाप्पाला वाहण्यासाठी जास्वंदाचं फूल आहे. त्याचबरोबर बघा एक श्रीफळ तुम्हाला घ्यायचंय. त्याचबरोबर ह्या कवड्या आहेत ज्या की तुम्ही 2 कवड्या कुंचनसाठी वापरू शकता. लक्ष्मी मातेच्या कुंचनसाठी, लक्ष्मी मातेसाठी 7. त्यासोबत ह्या 2 कवड्या आहेत. ह्या 11 अक्षदा आहेत. त्यासोबत भगवान विष्णूंना आवडणारं हे पारिजातक फूल आहे. त्याचबरोबर हा पोवळा आहे. तुम्ही पोवळे 2, 5, 7 तुम्हाला जे घेणं शक्य आहे ते पोवळे तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर बघा हे पंचरत्न आहेत आणि त्याचबरोबर हे 2 मोती आहेत. बघा तुम्ही 2 मोती घ्या, 5 घ्या, 7 घ्या. आणि ह्या गुंज आहेत. हे लक्ष्मी मातेच्या सेवेचं पूजा साहित्य आणि हे कमळाचं फूल माता लक्ष्मीला प्रिय. तर असं हे बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूजा साहित्य आहे. त्याचबरोबर ही सेवा केल्यानंतर फुलाला तुम्हाला अत्तर लावायचं आहे कस्तुरीचं किंवा
तुम्हाला गुलाबाचं अत्तर फुलाला लावायचे, कस्तुरी किंवा गुलाब, तर तुम्ही बघू शकता. आणि मोगरा हे अत्तर सुद्धा माता लक्ष्मीच्या सेवेचे आहेत. त्याचबरोबर बघा, ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला ह्या सेवा करतानाच तुपाचा दिवा लावायचा आहे. प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा ही सेवा करताना लावायचा आहे. ज्या ताईंना हा दिवा हवा त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा. प्युअर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा 1 तास 10 मिनिटं बरोबर चालणार हा तुपाचा वाती आहे. तर 1 तास 10 मिनिटं चालतात बरोबर शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे. तुम्हाला एका समईमध्ये किंवा एखाद्या पंक्तीमध्ये लावायचे. आपल्याकडे हे दिवे लावण्यासाठी सुद्धा पंक्ती मिळते. समई पितळेमध्ये, काकू समई आणा हा दिवा लावण्यासाठी. तुपाचा दिवा लावण्यासाठी 2 आपल्याकडे निरांजन मिळतात, तुम्ही ते ऑर्डर करू शकता. तर बाकी सुंदर आणि छान क्वालिटीची प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे. तुम्ही ओपन केल्या ह्याचा सुगंध खूप छान येतो बरं का. प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा दिवा आहे तो 1 तास 10 मिनिटं बरोबर चालतो. ह्याच्यामध्ये 50 वाती आहेत बरोबर. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही हे पूजा साहित्य ऑर्डर करायचं आहे. तुम्ही बघितलंच माता लक्ष्मीच्या सेवेसाठी काय काय कुंचन सेवेसाठी पूजा सामग्री लागते. त्याचबरोबर बघा, शंखचक्र, हे शंखचक्र छोटे दिवे आहेत. तुम्ही ते घेऊन ते सुद्धा तुम्ही तुपाचे किंवा तुम्ही अगदी तेलाचे तिळाच्या लावू शकता. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्युअर शुद्ध गाईचे तुपाच्या वाती ठेवू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याला शंखचक्र दिवे मिळतात. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि शंखचक्र दिवे ऑर्डर करा. खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचे शंखचक्र दिवे आपल्याकडे मिळतात. शर्ट घ्यायचंय आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. पुन्हा एकदा सामग्री बघून घ्या. पंचरत्न, 1 श्रीफळ, 1 हळकुंड धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. त्याचबरोबर 1 पारिजातक फूल, तुम्ही 1 घ्या 2 घ्या, 2 लवंगा, त्याचबरोबर बघा उधळाची 2 फुले, त्याचबरोबर बघा 11 अक्षदा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. 2 मोती, 5 घ्या 2 घ्या 7 घ्या, 2 मोती, 11 किंवा 7 क्वांटिटीमध्ये गुंज. त्याचबरोबर बघा 1 कमळाचं फूल, तुम्ही 1 घ्या किंवा 2 घ्या, 1 कमळाचं फूल. त्याचबरोबर बघा 2 कवड्या, त्याचबरोबर बघा 2 तुम्ही हे गोमती चक्र घेऊ शकता. आणि हे 5 पोवळे आहेत. हे एवढं धनलक्ष्मी कुंचन सेवेचे साहित्य आहे. त्याचबरोबर हा धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला जेवढं घेणं शक्य आहे तेवढं घ्या. त्याचबरोबर बघा, ही सेवा करताना माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो असायलाच पाहिजे. कारण ही सेवा ही माता लक्ष्मीच्या पूजनाने आणि माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होते. ही माता लक्ष्मीची सेवा आहे. व्यंकटेश्वर बालाजी किंवा विष्णू भगवानांची जरी असेल फोटो मूर्ती तरी सुद्धा उत्तम. पण धनाचा वर्षाव म्हणजे आपण धनाशी रिलेटेड पूजा करतो, कारण आपल्याला धन पाहिजे, पैसा यावा, लक्ष्मी टिकावी. त्यामुळे धनाचा वर्षाव करणाऱ्या फ्रेम समोर तुम्हाला बघा तांदूळ टाकायचे आहेत. त्याच्यामध्ये 1 रत्न. आता बघा तांदूळ टाकले. तांदूळ टाकल्यानंतर 2 कवड्या टाकल्या. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असा मंत्र म्हणता म्हणता हे सगळे फुलं टाकायचे तांदूळ टाकून त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 1 तुम्हाला असं कमळाचं फूल टाकायचं आहे, 1 पारिजातक टाकायचं, पंचरत्न फोडून टाकायचं. मी डबी टाकते पण तुम्ही हे सगळे काढून टाकायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचबरोबर बघा तुम्हाला हे पोवळे टाकायचे. त्याच्यामध्ये 4 टाका किंवा 5 टाका 7 टाका. तर हे पोवळे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 मोती टाकायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये हे गुंज टाकायचे आहेत. गुंज तुम्ही 7 घ्या किंवा 11 घ्या. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचबरोबर बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये अक्षता टाकायचे आहेत. तुम्ही 11 घ्या किंवा 12 घ्या. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचबरोबर बघा ह्या ज्या 2 लवंगा आहेत, ह्या 2 लवंगाचं तुम्हाला त्या सेवेमध्ये टाकायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचबरोबर हळकुंड, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः आणि श्रीफळ. त्याचबरोबर बघा ह्या ज्या बांगड्या आहेत, ह्या 33 बांगड्या आहेत. म्हणजे प्रत्येकी ह्या बांगड्या ज्या आहेत त्या 7-7 बांगड्या 11 बांगड्या आहेत. तर या टोटल 33 बांगड्या आहेत. 11 बांगड्या तुम्हाला कुंचनच्या भोवतणी ताटामध्ये ठेवायच्या आहेत. इथं 11, इथं 11 आणि इथं 11. ही अशी कुंचन सेवा झाली तुम्हाला. तर हे कुंचन सेवेचं अख्खं किट आहे. त्यासोबत तुम्हाला कुंचन सेवा झाल्यानंतर फुलाला कस्तुरीचं अत्तर लावून तुम्हाला ते फुल ह्याच्यावर कुंचनवर आणि माता लक्ष्मी चरणी ठेवायचं आहे. गुलाबाचं अत्तर आणि ह्याच्यासोबत बघा हे मोगरा अत्तर. म्हणजे तुम्हाला जे अत्तर घेणं शक्य आहे तुम्ही ते घेऊ शकता. त्यासोबत बघा ह्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. असा तुपाचा दिवा लावायचा आहे कुंचन सेवेला. हा तुपाचा दिवा प्युअर शुद्ध गाईचे तुपाचा दिवा. ह्याला हळदी कुंकू लावायचे आणि ह्याच्यामध्ये हा तुपाचा दिवा लावायचा आहे. तुम्हाला कळलं ह्याच्यामध्ये तांदूळ भरून असे धन टाकायचे आहेत बरं का. त्यासोबत बघा तुम्हाला हा गुलाबाचा अत्तर लावायचा आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाबाचा अत्तर लावायचा आहे. ऍपल धूपदाणी द्या काकू. ऍपल धूपदाणीमध्ये हा गुलाबाचा अत्तर अगदी सोप्या पद्धतीने लावता येतो.
तर बघा हा धूप आहे तो आपल्याकडला धूप हा गुलाबाचा आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गुलाबाचा धूप लावा, कारण माता लक्ष्मीला गुलाब फार प्रिय आहे. त्यामुळे हा गुलाबाचं धूप लावायचे. त्याचबरोबर बघा तुम्हाला गुलाबाची अगरबत्ती आपल्याकडे मिळते, रोजवूड अगरबत्ती. तरी बघा ही रोजवूड अगरबत्ती आहे गुलाबाची. ही अगरबत्ती सुद्धा तुम्ही लावू शकता. तर बघा हे काढा ना. धूप लावण्यासाठी आपल्याकडे ॲपलची धूपदाणी मिळते. धूप लावण्यासाठी तुम्हाला ॲपलची धूपदाणी मिळते. त्यासोबत ज्या ताईंना अगरबत्ती लावायची आहे गुलाबाची त्यांनी ही अगरबत्ती घ्यायला रोजवूड असं म्हणतात. त्यासोबत बघा माता लक्ष्मीला धूप लावण्यासाठी बघा इथं ही धूपदाणी तुम्हाला आपल्याकडे मिळते. तुम्ही ह्याच्यामध्ये असा धूप लावू शकता माता लक्ष्मीचा. ह्याच्यावर तुम्ही दिवा पण लावू शकता आणि धूप पण लावू शकता, किंवा ह्याच्यामध्ये धूप लावण्यासाठी सुद्धा एक स्टँड आहे बरं का छोटंसं, त्याच्यावर तुम्ही हा धूप लावू शकता. हे ॲपलची धूपदाणे ह्याच्यामुळे काय होतं सगळा धुरा माता लक्ष्मीकडे जातो आणि तुमची सेवा ही विधिवत छान होते. त्यामुळे बघा लक्ष्मी माते सेवेसाठी एक गुलाब अगरबत्ती घ्यायचे, तुम्हाला हे पूजा सामग्री घ्यायचे. त्यासोबत हे निरांजन असेल तर तुमच्या ठीक आहे, नसेल तर हे पितळेचे एक निरांजन किंवा जोडी घ्या. त्यासोबत शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे 1 तास 10 मिनिटं बरोबर चालणारा 50 वातींचा डब्बा तुम्हाला आपल्याकडे मिळतो. तुम्ही तो ऑर्डर करू शकता. त्यासोबत हा गुलाबाचा जो काही धूप आहे तो तुम्ही ऑर्डर करू शकता. तर ही सगळी पूजा सामग्री जी तुम्ही बघताय ती माता लक्ष्मीच्या सेवेची आहे. तुम्हाला जे घेणं शक्य आहे अगदी तुम्ही ते घ्या. अशी पूजा सामग्री आहे आपल्याकडे. ज्या ताईंना जे जे घेणं शक्य आहे त्यांनी ते घ्या. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. खाली डिस्क्रिप्शनमध्ये स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्ही सुद्धा हे पूजा साहित्य बुक करा. भारतातही भारताच्या बाहेर सुद्धा कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे. खेड्यापाड्यामध्ये जिथं तुम्हाला हवं तिथं अगदी घर बसल्या तुम्ही हे पूजा साहित्य आपल्याकडे ऑर्डर करू शकता. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.